वाढत्या महागाई विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत वाढत्या महागाईचा निषेध व्यक्त केला। पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईवरून कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रालयातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। कल्याण पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला। वाढत्या महागाईमुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। वाढलेली ही महागाई त्वरित कमी न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला। या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी, कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश धळे आदीसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते। महागाई विरोध आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। जवळजवळ ह्या हप्त्यात 10 दिवसापासून 11 दिवसापासून 4 वेळेला पेट्रोल डिझेलची भाव वाढ केलेली आहे आणि आता हंगाम हा शेतकऱ्यांचा हंगाम आलेला आहे। शेतकऱ्यांनी करायचं काय, जर ट्रॅक्टर JCB त्यांचे चालवायचे कसे काय, आणि त्यासाठी आज आम्हाला हा आंदोलन करावं लागले। त्याच्या पुढे ते विश्वगुरू सांगतात का आम्ही सर्व हे करतो, पण हे विश्वगुरूंनी सत्यानाश सगळं केलेलं आपले देशाचा। आज देशाची अर्थव्यवस्था संपूर्ण बसलेली आहे। अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचं काही ठेवलेलं नाही इथे। आज एवढे महागाई कडाडून बसलेले आहे। शेतकऱ्यांनी तुमचा कांदा लावला, कांद्याला भाव भेटत नाही। उद्या शेतकऱ्यांनी संपूर्ण आंदोलन करून रस्त्यावर उतरतील आणि ज्या वेळेला चीन जशी अवस्था झाली तशी अवस्था आपल्या देशामध्ये येऊ नये। आणि मग रस्त्यावर उतरल्यानंतर त्या टायमाला हा मोदी सरकारला समजेल का आता जनता कंटाळलेली आणि आमच्याकडे आता आले भाऊजाने बिलकुल त्या लोकांना ठेवू नये। याच्यावर मोदी सरकारने आता तरी भाववाढ कमी करावी। जर कमी केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही रस्ता जाम करून आंदोलन करू। रस्ता जाम करून कोणाला जाऊन देणार नाही, अशी परिस्थिती आणून देऊ नये। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।